कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला सामोरं आपण सर्वजण जातो आहोत आणि तिचं स्वरूपसुद्धा अत्यंत गंभीर आहे, परिणामसुद्धा खूप गंभीर आहे, वेगसुद्धा खूप गंभीर आहे आणि त्यामुळं पहिल्या लाटेपेक्षाही जास्त त्रासदायक कोरोनाची ही दुसरी लाट आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता बोलली जाते आहे. यावेळेस सगळ्यात एकच उपाय जो मानला जातो जगामध्ये शाश्वत, तो उपाय आहे की लसीकरण करणं. परंतु या लसीकरणाच्या बाबतीमध्ये सर्व काही जे काही धोरण ठरवलं जातं आहे ते केंद्र सरकारच्या पातळीवर ठरवलं जातं आहे आणि दुर्दैवानं केंद्र सरकारजवळ त्या बाबतीतलं योग्य धोरण नाही आणि कोणतं नियोजनही नाही अशा प्रकारचं सिद्ध होते आहे. केंद्र सरकारमधून पहिली लाट आपण यशस्वी रीतीनं आपण तिला सामोरं गेलं, कोरोना संपवला. या आविर्भावामध्ये दुर्दैवानं मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीनं निवडणुका घेतल्या गेल्या, मेळावे केले गेले, ज्या पद्धतीनं कुंभमेळे भरवले गेले, त्याचा परिणाम संपूर्ण देश हे भोगतो आहे आणि याला पूर्णपणे जबाबदार केंद्र सरकार आणि या केंद्राचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत. आजही ही परिस्थिती पाहावयास मिळते आहे की यांचं कोणत्याही बाबतीत निश्चित धोरण नाही. सुप्रीम कोर्टनं हस्तक्षेप करावा लागतो. टास्क फोर्स नेमण्याच्या सूचना सुप्रीम कोर्ट करतं, टास्क फोर्स सुप्रीम कोर्ट नेमतं. मग केंद्र सरकार करतं काय? सरकार म्हणून त्यांचा नेमकी जबाबदारी ते कशा पद्धतीनं पाडतायत असा विचार करता या कोणत्याही बाबतीत ते गंभीर नाही असं चित्र दिसतं आहे. आणि हा सर्व अपयशाचं त्यांचं असलेलं अपयश हे सुप्रीम कोर्ट शेवटी निर्णय घेऊन काही ना काही झालं पाहिजे अपेक्षा व्यक्त करतं आहे. लसीकरणाच्या बाबतीत सुद्धा खरं म्हणजे मधला जो काळ होता, सर्वात मोठा देश आपण लसीकरण लस निर्माण करणारा असं चित्र आपलं आहे. असं असताना लसीकरण मधल्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर होणं आवश्यक असताना आपली लस परदेशामध्ये पाठवणं, आम्ही कसे जगाचं नेतृत्व करतोय दाखवण्याची जो दांभिकपणा होता तो पूर्णपणे उघड पडलेला आहे. आज लसीकरणाच्या बाबतीतलं धोरण सुद्धा त्यांच्याजवळ नाही. आजही सुप्रीम कोर्ट सांगतायत की तुम्ही पूर्ण जबाबदारी घ्या. ती जबाबदारी घेण्यास तयार केंद्र सरकार नाही आणि त्यामुळं आज जी अवस्था देशाची निर्माण झाली याला पूर्ण जबाबदार केंद्र सरकार आहे. 45च्या वरची जबाबदारी त्यांनी घेतली, परंतु ती पूर्ण होत नाही असं दिसतंय. 18 ते 45ची जबाबदारी ही त्यांनी राज्य सरकारवर टाकली, परंतु त्याला उपलब्धता नाही. आज जगात ज्या काही लसी तयार होत आहेत त्या घेण्याकरताच्या परवानग्या केंद्र सरकारकडे आहेत. अनेक परदेशातल्या लसीची परवानगी मागतायत आम्हाला भारताला देण्याची, त्यांना परवानगी देण्यास तयार नाही. आणि हे सगळं परिस्थिती आज दुर्दैवानं पाहावयास मिळते आहे. आज वयाच्या 45 वरील जबाबदारी केंद्र सरकारनं घेतली, परंतु त्याला पुरेसा साठा नाही. पहिला डोस झाला आहे, दुसरा कधी असा प्रश्न नागरिक विचारतात, कारण त्याला सुद्धा काही विशिष्ट वेळेचं बंधन आहे. ते बंधन पाळून ती दुसरा डोस झाला पाहिजे, दुसरा इंजेक्शन लसीकरणाचं झालं पाहिजे, इनॉक्युलेशन झालं पाहिजे, ते होत नाही. एक जे 18 ते 44 ही जबाबदारी जी राज्य सरकारवर दिली आहे त्याच्यामध्ये सुद्धा पुरेसे डोस उपलब्ध करून दिले जात नाही. मी सहज माहिती घेतली सकाळी, पुऱ्या राज्याला फक्त 2.5 लाख इतके डोस आलेले आहेत. पूर्ण राज्याला ज्यावेळेस लसीकरण आपल्याला करायचं, नागरिकांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण करायचं, 2.5 लाखाने काय होणार? बरं, त्यामध्ये सगळ्यात मोठा घोटाळा हाही दिसतो आहे की लसीकरणाकरता म्हणून जो ॲप आहे, जो सर्व्हर आहे, तो केंद्र सरकारचा आहे आणि त्याच्यातच नवीनच गोंधळ एक सुरू झालेला आहे. त्यामध्ये कुणीही कुठेही नाव नोंदवू शकतो आणि त्या पद्धतीनं तिथं त्या केंद्रावर जाऊ शकतो. कालचं उदाहरण मला आज द्यावंसं वाटतं. माझ्या मतदारसंघातलं उदाहरण आहे. घुलेवाडी या गावामध्ये 400 लसीकरणाचे डोस आले, मात्र तिथे 180 लोक हे बाहेरचे जिल्ह्यातले आले. त्यामध्ये नाशिक समजू शकतो, नाशिक जवळ आहे नाशिक,
पण नाशिक व्यतिरिक्त पुन्हा आलं, त्या व्यतिरिक्त परभणीवरून काही लोक तिथे आले आणि सगळ्यात कमाल सांगायची म्हणजे हैदराबादवरून लोक आले. म्हणजे एक लसीचा डोस घेण्याकरता लोक किती धावपळ करतायत, जीवाचं रान करतायत, हा किती गोंधळाचं वातावरण आपण निर्माण करतो आहे याचं मूर्तिमंत उदाहरण मी आपल्या सर्वांना सांगतो आहे. आणि याचा परिणाम स्थानिक जे आहेत, म्हणजे 400 मध्ये 180 बाहेरचे जिल्ह्यातले लोक आले, दुरून प्रवास करून आले, नागरिक आहे ते भारतातले, त्यांचे लसीकरणाची जबाबदारी आपलीच आहे आणि आम्ही सुद्धा ते बाहेरून आल्यानंतर काळजीपूर्वक व्हावी याची काळजी घेतली. परंतु हे सगळ्याच ठिकाणी घडणार का? किती गोंधळाचं वातावरण निर्माण होईल, स्थानिक लोकांमध्ये काय परिस्थिती निर्माण होईल. परंतु दुर्दैवानं हे सगळ्याचा विचार केंद्र सरकार करायला नाही. केंद्र सरकार गंभीरपणे विचार करून याचं सुनियोजन कसं झालं पाहिजे याचा विचार केंद्र सरकारच्या मनामध्ये येत नाही, हेही दुर्दैव आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी हा विषय घेतला होता. मीच मागील मिटिंगमध्ये सुद्धा, कॅबिनेट मिटिंगमध्ये आणि एका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये मांडलं होतं की याच्या बाबतीतलं जे काही ॲप आहे ते राज्याचं असलं पाहिजे आणि राज्य सरकारनं त्याचं नियोजन करावं. वाटलंच तो ॲपचं बाकी डाटा केंद्राला द्यावा आणि त्याच्या राज्यामध्ये व्यवस्थित नियोजन करा. तुम्ही आम्हाला लसीचा साठा उपलब्ध करून द्या, नियोजन राज्यानं करावं आणि चांगल्या पद्धतीनं करावं ही अपेक्षा त्यामध्ये होती. परंतु तसं होत नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी दोनदा विनंती यात केली की आम्हाला आमचे अधिकार द्या, ही गोंधळाचं वातावरण थांबवा, पण ते थांबण्यास तयार नाही. आणि म्हणून आजच्या ह्या सगळ्या जो शाश्वत उपाय कोरोनावर आहे, ज्या शाश्वत उपायांना तिसरी लाट थांबणार आहे, नागरिकांचं जीवन जे आरोग्याचं परिस्थिती चांगली होणार आहे, जीवन सुरळीत होणार आहे, मृत्यू थांबणार आहेत, त्या कुटुंबाचं होत असलेला आर्थिक आणि मानसिक शारीरिक उद्ध्वंस जो होतो आहे ते थांबणार आहे. परंतु त्यासाठी करावायचं नियोजन दुर्दैवानं केंद्र सरकारच्या ह्या सगळ्या निष्क्रियतेमुळं होत नाही अशी चित्र आहे. आणि म्हणून आमचा पुन्हा एकदा ही अपेक्षा आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी इतकं सविस्तर आपल्याला सांगितलं नाही, त्यांनी एवढं सांगितलं की आमची जबाबदारी आमच्यावर द्या ॲप, परंतु ही स्थिती मी एक उदाहरण सांगितलंय, ही राज्याची स्थिती आहे आणि ती दुरुस्त झालं पाहिजे. आमची जी उपसमिती आहे मंत्रिमंडळाची, तिचे अध्यक्ष आहेत माननीय अशोकराव चव्हाण यांनी या बाबतीतलं चांगलं निवेदन सविस्तरपणे कायम केलेलं आहे. आम्ही राज्य सरकार म्हणून पूर्णपणे प्रयत्नशील आहोत. जो काही कायदा, जो काही गायकवाड समितीचा अहवाल असेल किंवा आम्ही केलेला कायदा, हा रद्दबादल केंद्र सरकार यांनी सुप्रीम कोर्टनं ठरवला आहे. याला उपाय आम्ही शोधत आहोत, उपाय याला आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्नशील आहोत. याच्या पद्धतीनं हे सर्व काही अधिकृतपणे माननीय अशोकरावांनी, चव्हाण साहेबांनीच बोलावं असं आमचं ठरलं आहे. लसीच्या संदर्भात तुम्ही म्हणालात जी 45च्या वरची जो कॅटेगरी आहे त्यातला कोविन ॲपच्या मार्फत केली जाते. राज्य सरकारची मागणी आहे की 18 आणि 45च्या वयोगटासाठी राज्याला वेगळी ॲप बनवून द्यावं, कारण की जेणेकरून काय अडचण अशी झाली की 45 ते 65 पर्यंत लसीचं स्लॉट अवेलेबल आहे, पण 18 ते 45 पर्यंत स्लॉट अवेलेबल आहे. याच्यामध्ये हीच वस्तुस्थिती अत्यंत गोंधळाचं वातावरण आहे की असं आहे की तुम्ही जाहीर करता की 1 मे पासून 18 ते 44 म्हणजे 18 वर्षावरील सगळ्यांना लसीकरण हे सुरू करता तुम्ही, पण नियोजन काहीच नाही आहे. त्याचे कशा पद्धतीनं त्याच्या सहजतेनं नागरिकांना ती लसीकरण झालं पाहिजे याच्या बाबतीतलं काही नियोजन नाही आहे. तुमचा जो ॲप आहे तो आणखी गोंधळाची अवस्था निर्माण करतोय. सगळे नागरिक धावपळ करतायत, कुठेतरी नाव नोंदवत आहेत, त्या गावाला पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, त्या ठिकाणी त्याचं लसीकरण होणार का? तिथं इतकी गर्दी पुन्हा होते की परिणामतः त्या लसीकरणाच्या करता जमलेल्या गर्दीतून कोरोनाचा प्रादुर्भावच वाढण्याची शक्यता आहे. म्हणून हे सगळं दुरुस्त झालं पाहिजे ही अपेक्षा आमची.
मग वस्तुस्थिती काय आहे? नाही, याच्यात तर मला माहितीप्रमाणे असं आहे की अनेक जगातल्या लसींची परवानगी मागितल्यात, मिळाले नाही असं चित्र आहे. आणि त्यांनी परवानगी दिली तर बाहेरची लस सुद्धा येईल, आणखी सपोर्टेड आपल्या सगळ्याला होईल. आपलं उत्पादन जे आहे ते जर अपुरं पडत असेल तर शेवटी बाहेरून आपण मदत घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आपण आपली लस होती तीच बाहेर पाठवण्यामध्ये धान्यता मानली होती. साहेब, एक दुसरा आरोप असा केला जातोय, राज्यातल्या अनेक वजनदार मंत्री स्वतःच्या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त लसीकरण पुरवत आहेत, रेमडेसिवीर पुरवत आहेत. नाही नाही, असं होऊ नये याची काळजी पूर्णपणे आम्ही घेतो. कॅबिनेटमध्ये याच्यावर सविस्तरपणे चर्चा होते. एक लक्षात घ्या की सगळ्यांनी एका गोष्टीचं कौतुक केलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने कौतुक केलं आहे, काल माननीय पंतप्रधानांनी कौतुक केलं ते महाराष्ट्राचं, की आपण चांगल्या पद्धतीनं ह्या सगळ्या संकटाला सामोरं जात आहोत. आणि विशेषतः याकरता जास्त कौतुक आहे की आपल्या जे काही आकडेवारी आहे त्यामध्ये पारदर्शकता आहे, एक प्रामाणिकपणा आहे की जे आहे ते आहे. आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसतो आहे की सगळीकडे म्हणतात की महाराष्ट्र चांगल्या पद्धतीनं या कोरोनाची फाईट करतो आहे. माझं मत असं आहे की यामध्ये कोणताही भेदभाव कोणत्या जिल्ह्याकरता किंवा मतदारसंघाकरता न होता सर्वांना समान या पद्धतीनंच ही वागणूक महाराष्ट्रामध्ये दिली जावी, त्या पद्धतीनं काळजी घेतली जाते आहे. सर, दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला काय वाटतं, कारण अनेक जिल्ह्यांमध्ये आता लॉकडाऊन हा लावलेला आहे, ते आता पालकमंत्र्यांनी आणि स्थानिक प्रशासनाने निर्णय घेऊन 15 मे पर्यंत जे आहे आपले कडक निर्बंध आहेत. आपल्याला वाटतं की कडक लॉकडाऊन लागला पाहिजे आणि तो आता 30 मे पर्यंत वाढवला पाहिजे. या बाबतीतलं एक तर आहेच की आपण एकदम कडक लॉकडाऊन नाही तर कडक निर्बंध आहेत. आणि यामध्ये राज्य शासनाने ही भूमिका घेतलेली आहे की आता 1-1.5 वर्षानंतर सर्वांना समजलं की कोरोनाच्या संकटापासून वाचायचं असेल तर काय करायचं. लहान मुलाला सुद्धा समजतं. मास्क वापरला पाहिजे, अंतर ठेवलं पाहिजे, हात धुतले पाहिजे, या व्यतिरिक्त सर्व माहिती सर्वांना इतक्यापर्यंत माहिती की आता इंजेक्शनचे नावं आणि हे सुद्धा सगळ्यांची पाठ झाली, ती वस्तुस्थिती आहे. राज्य सरकार, यंत्रणा, प्रशासन खूप काम संपूर्ण राज्यामध्ये करतं आहे. त्यांचं कौतुकच करावं लागेल. रात्रंदिवस अधिकारी कर्मचारी जागे आहेत. शेवटी ऑक्सिजन पुरवला जातोय, औषधं पुरवली जात आहेत, तिथं सुद्धा आरोग्य सेवा चांगल्या पद्धतीनं होते आहे. प्रशासन पूर्ण काम करतं आहे. एकच अपेक्षा यामध्ये असते की नागरिकांनी सुद्धा याला एक चांगला प्रतिसाद द्यावा. एक चांगला प्रतिसाद, काळजी कोणती घ्यायची आपल्या सर्वांना माहिती आहे, तो प्रतिसाद नागरिकांनी दिला तर हे सगळं संकटाला सामोरं जात असताना आणि याच्यावर विजय मिळवत असताना आपल्याला सोपं होणार आहे. म्हणून पुढच्या काळात आता कसा पुढं काय 15 तारखेनंतर हे शेवटी कॅबिनेटमध्येच ठरेल. सर, पण तुमचं किंवा पक्षाची भूमिका काय आहे? सद्यस्थिती पाहता शहरी भागामध्ये रुग्णसंख्या बऱ्यापैकी आटोक्यात येताना दिसते, पण ग्रामीण भागात आजही अतिशय रुग्णसंख्या वाढताना दिसते. खरंच गरज आहे अजून काही दिवस परत लॉकडाऊन वाढवायची? याच्या बाबतीतला सगळा आढावा येत्या कॅबिनेटमध्ये होईल 15 तारखेच्या अगोदर आणि त्या बाबतीतला निर्णय होईल. शहरी भागामध्ये विशेषतः मुंबईचं कौतुक त्याकरता सगळीकडे होत आहे. मुंबई हे मॉडेल झालेलं आहे, जगामध्ये मॉडेल म्हणून समजलं जातं आहे की कशा पद्धतीनं कोरोनाच्या संकटाला सामोरं जावं. अजूनही आमचे काही शहर आहेत की जिथं अजूनही काळजी आहे. ग्रामीण भागामध्ये तो पसरतोय ही वस्तुस्थिती आहे. ग्रामीण भागातले जे अधिकारी कर्मचारी वर्ग, शासकीय कर्मचारी वर्ग तर काम करतोच आहे, परंतु त्या व्यतिरिक्त तिथले कार्यकर्ते सुद्धा आता मनापासून काम करायला सुरुवात केली की गावातला आपला कोरोना बाहेर थांबला पाहिजे, कुणी बाधित नाही आढळला पाहिजे. शेवटी हे यश येण्याकरता जे आवश्यक गोष्टी असतील तसे निर्णय हे राज्य शासनाला घ्यावेच लागतील, ते योग्य वेळी घेतले जातील. संजय राऊतांनी सांगितलं राष्ट्रीय स्तरावर महाविकास आघाडी निर्माण करण्याची गरज राहिली आहे, कशा पद्धतीने? नाही, आता हे विषय थोडेसे वेगळे आहेत. सध्या मी तर कोरोनावरच आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे. तुम्ही लसीकरणाबाबत जे म्हणाला की एका जिल्ह्यातनं लोक दुसऱ्या जिल्ह्यात येत आहेत, लॉकडाऊन असताना आपल्याला असं वाटतं का की लसीचं कारण दाखवून लोकांनी जिल्हाबंदी तोडावी? आपल्याला असं वाटतं आपण राज्याला सांगाल की एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ नये आणि स्थानिकांनाच लसीकरणामध्ये प्राधान्य दिले पाहिजे? नाही, आता याचं नियोजन कसं असावं हे खरं म्हणजे इतकी धावपळ लोकांची करणं योग्य अजिबात नाही. आपण अनेक निवडणुका करतो, प्रशासन निवडणुका हाताळतं, त्यावेळेस आपल्या वार्ड असतात, वार्डाचं सुद्धा नियोजन करतात, कार्यकर्ते नियोजन करतात. कदाचित 1000चं एक मतदान केंद्र असतं, त्याच्यापेक्षा आपण आणखी छोटं असं त्याचं हे ग्रुप्स बनवू शकतो आणि व्यवस्थित पद्धतीनं त्याचं ह्या इनोक्युलेशनचं लसीचं आपण लस देऊ शकतो, हा प्रोग्राम राबवू शकतो. त्यात कोणतीच अडचण मला वाटत नाही. त्याच्याकरता फक्त राज्याला तसे अधिकार देणं आणि लसीचा पुरवठा करणं आवश्यक आहे. पण तुम्ही ही मागणी करा की जिल्हाबंदी करा. जिल्हाबंदी असताना एका जिल्ह्यातून लोकांनी लसीसाठी दुसऱ्या
नाही, हा केंद्राचा ॲप बंद झाल्यानंतर आपोआपच अनेक गोष्टी सोप्या होतील. सर दुसरं की खासदार राजू सातव यांच्या तब्येतीविषयी काय अधिकृत माहिती आहे? नाही, आता खासदार राजू सातव अत्यंत स्टेबल आहे, व्यवस्थित आहे. आज चांगली बातमी मला कळाली का आता ते नॉन कोविड सुद्धा, म्हणजे कोविड होता तो सुद्धा त्यांचा निघून गेलेला आहे. आणि अनेक दिलासादायक त्यांच्या प्रकृती बाबतीत अत्यंत दिलासादायक असे आता बातम्या आहेत. थोडंसं लॅन्सेट जर्नलमध्ये जे आंतरराष्ट्रीय स्तराचं जे मॅगझिन आहे, लॅन्सेट जर्नल मेडिकल, त्या याच्यामध्ये मोदी सरकार आणि मोदी आणि त्यांच्या सरकार ताशारे उडण्यात आलेले आहेत. मोदी स्पेशल अपयशी ठरलेले आहेत त्या संदर्भामध्ये कोरोनाच्या संपूर्ण योजनेमध्ये. तुम्ही कसं बघता? नाही, आता ते मी सुरुवातीलाच हे सांगितलं की केंद्र सरकार म्हणजे शेवटी निर्णय घेणार, तर आज केंद्रामध्ये एकच माणूस जवळ सर्व निर्णय घेतं. आणि ते निर्णय घेत असताना त्यांना असं एक वेगळ्या पद्धतीनं किंवा काही होत नाही असं जे चुकीचा समज त्यांचा होता आणि थोडीशी बेफिकिरी सर्व या विषयामध्ये त्यांनी दाखवली. त्या सगळ्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आणि हे आंतरराष्ट्रीय पातळीवर कदाचित आपला मीडिया किती बोलतो त्याच्या बाबतीत काही मर्यादा त्यांच्या असतील, पण आंतरराष्ट्रीय पातळीवर विश्लेषण होत असताना दुर्दैवानं भारताच्या बाबतीत आणि भारतीय नेतृत्वाच्या बाबतीत मात्र त्यांनी खूप नाराजी व्यक्त केली आणि दोष त्यांनी दिलेला आहे. लसीकरणासाठी जवळपास केंद्र सरकारने 35,000 कोटी रुपये अलॉट केले होते, पण त्यातले पैसे सुद्धा वापरले जात नाहीये आणि त्यामुळे कुठेतरी लसीकरण मोहिमेला खीळ बसली. नाही, याच्यामध्ये पूर्णपणे उदासीनता दिसते केंद्रामध्ये निर्णय घेण्याची. आता हा ॲप एवढा गोंधळ घालतोय, पण ते कुणी केंद्रीय पातळीला त्याचा विचार करतंय का? माननीय मुख्यमंत्र्यांनी विनंती केली की हा आम्हाला आमचे अधिकार द्या, आमचा ॲप असू द्या, आमचा सर्व्हर असू द्या, तुम्हाला वाटलंच तो जोडून घ्या. पण याच्यावर कुणीतरी विचार करतंय का? त्याच्यावर काही चुकतंय कुठं, बरोबर कुठं, निर्णय कसे बदलायचे? मला असं वाटतं की अजूनही ते बेफिकीर असावं असं वाटून जातं. विकासाचा ध्यास म्हणजे